ट्रॉफी आम्हाला मदनजी जाधव एम डी शेट यांच्याकडनं स्पॉन्सर्ड करण्यात आलेले, त्यांचे आम्ही खूप खूप मनापासून आभार मानू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आली आहे शरदजी भांबरे रुद्र कॅटर्स, त्यांचे विशेष आभार. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी भरत मडवी लोनाड यांच्याकडनं ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी रुपेशजी कदम यांनी स्पॉन्सर्ड केलेले, त्यांचे विशेष विशेष आभार व्यक्त करतोय. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी कूलर आलेला आहे अक्षय पाटील इताडे, युवा नेते ज्यांच्या शुभास आपण नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये टॉस विनर कॅप्टनसाठी खांडपेचे चेतन पाटील यांच्याकडनं आम्हाला कोल्ड्रिंक्स आलेले आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये लाईव्ह कव्हरेज लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी आम्हाला सहाय्य लाभलं, फायनान्शियल बॅकअप दिलं आहे, ते म्हणजे चेतन भोईर आणि किरण थळे, त्यांचे आम्ही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करू. आणि बॅट आलेली आहे जी बेस्ट बॅटरसाठी दिली जाईल आणि सोपानजी तिस्कर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. बेस्ट बॅटरसाठी त्यांनी बॅट आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे. तर वडूया मॅचच्या दिशेनं सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. एकविरा नांदकर संघाकडनं चला 10:36 पहिला बॉल पडतोय. ऋतिक गोडे आला, पहिलाच बॉल जय समोर परफेक्टली खोलवर टप्प्याचा होता, ब्लॉक होल्ड मध्ये बॉल होता, ऑनसाइडला ड्राईव्ह करण्यात आलं. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेने धावफलकाला सुरुवात. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 षटकं ही पूर्ण करावीच लागतील, अदरवाईज जर तुम्ही अतिरिक्त वेळ घेतला तर मग चौथ्या षटकाला एक फिल्डर जरूर या ठिकाणी 38 सर्कलमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ठेवावा लागेल, बाउंड्री लाईन मधून कमी करावा लागेल. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका स्ट्रेट टू द पॉइंट आणि विकेट प्राप्त केले ऋतिक गोडेनं. पहिला धक्का लागत असताना एकविरा नांदकर संघाला. स्क्वेअर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता स्ट्रेट टू द पॉइंट. पॉइंटला जो फिल्डर उपस्थित होता बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला येताना दिसला आणि चांगला झेल पकडला. ऋतिक शून्यावरती बाद होतोय. नवीन फलंदाज भूषण आता तिसऱ्या क्रमांकावरती आला. इनिशियल ओव्हरला चांगला स्टार्ट मिळाला तो देवरुंगपाडा संघाला. ओ स्विंग अँड मिस, ऑप्शनच्या बाहेर ना बॉल सर निघून जातोय. अनदर गुड बॉल, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करतोय सध्या ऋतिक. पॉवर प्ले मध्ये विथ द न्यू बॉल नेहमीच त्याला चांगली गोलंदाजी करताना आपण बघत आलोय आणि या मॅच मध्ये तो स्टार्ट मिळून देत असताना बॅक टू बॅक डॉट टाकतात. विकेट देखील त्यानं प्राप्त केली आणि पहिला खेळाडू जेव्हा लवकर बाद होतो ना तेव्हा दबाव वाढतो फलंदाजांवर. ड्राईव्ह करण्यात आलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका, फिल्डर आहेत उपस्थित, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. ओव्हर थ्रो जरूर झाला, बॅकअपला फिल्डर येतात. एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय सध्या 2 धावा तुम्हाला बघायला मिळतील. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं गरजेचं असतं, तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त रन्स तुम्हाला बनवाव्या लागतील. परंतु आता इथून थोडासा आपण विचार केला तर दबाव फलंदाजांवरती वाढत चाललाय. यानंतर बाळगोपाल सोनालेपाडा विरुद्ध आई गावदेवी बापगाव अशी लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय. ओ थोडासा खाली राहणारा बॉल, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉल, प्रत्येकी निर्धाव चेंडू या ठिकाणी आता कमालीचा प्रेशर वाढवत असताना धावसंख्या धावफलकावरती आता आपण बघूया फक्त 2 धावा तुम्हाला बघायला मिळते. आणि शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील. ऋतिकनं काय गोलंदाजी केली आहे, अगदी फार लवकर त्या ठिकाणी फलंदाज ऋतिकला बाद केलं आणि त्यानंतर दबाव वाढवला. फोर्स केला, मिड ऑनला फिल्डर आहे, धावबाची संधी असेल, बॉल अडवण्यामध्ये थोडासा वेळ घेतला आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. 2 धावा, एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि या एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. 3 धावा खर्च केला. इकॉनॉमिकल गोलंदाजी ऋतिक गोडेची, जबरदस्त सुरुवात जय अंबिका देवरुंगपाडा संघासाठी. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना एक इम्पॉर्टंट विकेट त्याने प्राप्त केला. गुड स्टार्ट, व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम ऋतिक अँड टीम जय अंबिका देवरुंगपाडा आफ्टर विनिंग टॉस अँड फील्डिंग फर्स्ट इयर, बॉलिंग फर्स्ट इयर. आणि जो निर्णय घेतलाय तो निर्णय योग्य ठरवण्याच्या तयारीत.
बरेचसे यंगस्टर क्रिकेटर या टीममध्ये आपल्याला बघायला मिळतात. या वर्षामध्ये बाळ गोपाल सोनालेपाडाच्या चषकामध्ये जयांबिका देवरुंगपाडा ह्या संघानं खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. सो ते पप्पू मडवी यांची धावपळ तुम्ही बघतायत, कारण स्पर्धा यशस्वी करायची आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला मेहनत घेणं गरजेचं आहे. निलेश थळे पडद्यामागचा हिरोज तुम्हाला बघायला मिळतो. ज्या प्रकारे ती थोडीशी स्वतःला इंजरी आहे, परंतु सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते आपल्यासोबत बसलेले असतात. आणि अजय कदम यांची आटापिटा तुम्ही बघता, सकाळी 8 वाजल्यापासून आमच्या मागेच लागतो, फोनवर फोन चालू असतात. आणि जरूर योगी पाटील यांना झोपून सुद्धा दिला नाही त्याने. नाही, गरजेचं आहे, कारण एखादा कार्यक्रम आपल्याला सक्सेस करायचा ना, त्याच्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणं आणि डेडिकेशन इम्पॉर्टंट असतं. आणि तो संपूर्ण जयदुर्गा लोणाळ संघाचं डेडिकेशन आपल्याला बघायला मिळालं. आणि सपोर्ट चांगला केला सर्व टीमनं. स्वीप जरूर केला, रिव्हर्स स्वीपचा फटका होता, लाऊडली अपील. आणि मला वाटतं योगी सर भरपूर दिवसानंतर या स्पर्धेमध्ये 9:30 वाजता मॅचेस सुरू झाल्यात. म्हणजे बघा त्यांचं जे डेडिकेशन होतं, आज जे प्रत्येक टीमला कॅप्टनला कॉल करत असतो, त्यानंतर रुपेश सुद्धा प्रत्येक टीमला जरूर सातत्याने कुठेतरी टोचत राहतो. म्हणून आपण पाहतो ना की ते 9:30 वाजता मॅचेस सुरू झाल्यात मागच्या 2 दिवसांपासून. ही डिसिप्लिन प्रत्येक टीममध्ये येणं गरजेचे आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि संघांचं देखील मी आभार मानेन, कारण आज चौधरपाडा आणि पीसे संघ बरोबर 9 वाजता पोहोचला होता या ठिकाणी. म्हणजे बघा, टीमनं सपोर्ट केलं तर सर्व शक्य आहे. म्हणून सर्व टीम्सना विनंती असेल की आपण एखाद्या आयोजकांना अशाच प्रकारे सपोर्ट करा, कारण आता आमने लोणारचं क्रिकेट आहे ना, हळूहळू या भिवंडीमध्ये ओळखलं जायला लागले. म्हणजे मोठ्या मोठ्या स्पर्धा व्हायला लागल्या त्या विभागामध्ये. ड्राईव्ह बॉलर पॅक ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न होणार. 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाताना थोडंसं आता शांत संयमी खेळ सुरू आहे. आता इथून कुठेतरी धावांचा वेग वाढवणं गरजेचं असेल. मनोज घोडेनं षटकाला सुरुवात केली आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. बाउंड्रीचा शोध घेत आहेत भूषण आणि जय आहे. जय तसाही एक क्लासिकल बॅटर आहे. यावेळेला बॅकफुटला गेल्यात, पंच केलंय, चांगला फटका डीपमध्ये कव्हर पॉइंटला. स्वीपर कव्हरला फिल्डर उपस्थित होता, त्याच्यावरती मिळतात पुन्हा 2 धावा. येणाऱ्या बॅटर्समध्ये यतीनचं येणं बाकी आहे. या मैदानावर तो नेहमीच चमकलाय, त्याच्यामुळे जरूर स्टार्ट कुठेतरी नानकर संघाला मिळणं चांगलं गरजेचं आहे. गावदेवी नानकर संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अंतिम 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला होता. अक्रॉस लाईन फटका होता, ऑन साईडला टर्न करत आता एकदम इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आणि बघता बघता 2 धावा मिळणार की नाही आता हा प्रश्न पडलाय. आणि तो प्रश्न विचारलाय, टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे, त्याचं उत्तर आता टीव्ही अंपायर देतील. चला बघूया बॅटर पोहोचला आहे की नाही ते आता चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील. चेक केलं जातं त्या ठिकाणी एक्झॅक्ट बॅटर पोहोचला आहे की नाही. इट्स नॉट आउट. अगदी बॅट ग्राउंडेड करत असताना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी स्कोर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. बॅक टू बॅक 3 वेळा डबल्स त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. भूषण अँड जय विकेटच्या मध्ये खूप चांगले धावत आहेत. कमी गतीने टाकलाय, ऑन साईडला स्वीप केलाय, वॅकंड एरिया गॅप फार मोठा आहे आणि बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार येतोय भूषणच्या बॅटमधून. असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं वेकंड एरिया मधून चेंडूला पाठवलं सरळ चौकाराकरिता. 14 धावा झालेल्या आहेत. मनोजच्या या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स येतात. आतापर्यंत 11 धावा आल्यात आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 14ला 1 गडी बाद टीम एकविरा नानकर. सर्व यंगस्टर क्रिकेटर आहेत एकविरा नानकर संघाचा आपण विचार केला तर. परंतु या युवकांनी जेव्हा जेव्हा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तेव्हा तेव्हा त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. फार तर जास्त स्पर्धा खेळले नाहीत या वर्षामध्ये आमने लोणाड असोसिएशनचा विचार केला तर. आणि सध्या आता ALPL येते तुमच्या भेटीस आणि मला वाटतं आता फॉर्मची डेट निघून गेली आय थिंक.
काल शेवटचा दिवस होता. काल शेवटचा दिवस होता. फॉर्मची डेट तर निघून गेली, परंतु आता कोणी कोणी फॉर्म भरलेत त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे, कारण ALPL एक प्लॅटफॉर्म असतं. अशा स्पर्धांमधून आपण कुठेतरी चमकू शकतो. हो, यावेळेला कमी गतीने टाकल्या. किशोर आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी मिळतील. ऋतिक प्रयत्न करतोय की इथून आता जर यतीन प्रयत्न करतोय की आता इथून त्याला लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. त्याच्यामुळे आता इथून बॅटर्सना नेमका त्याने काहीतरी संदेश पाठवला असावा. 2 धावांनी स्कोर. आता पुढे जाताना किशोरचं स्वागत केल्या 2 धावांनी. पहिला चेंडू थोडासा कमी गतीने टाकला होता. किशोरकडे आपण पाहिलं तर भरपूर उंचीचा खेळाडू आहे आणि हाय ऑन द बॉल रिलीज करतोय. त्याला चांगले बाउन्स मिळतात आणि या विकेटवर बाउन्स डबल आहे. आपण पाहिलं की गुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा टेक ऑफ घेताना चेंडूला आपण बघतोय. पुन्हा सफल झाला ऑन साईडला हुक करत असताना आणि धावांची भूक आता मिटवायची आहे. बॉलला पाठवलाय सरळ लॉंग लेगच्या बाहेर. चौकार. चौकार त्या ठिकाणी आले आणि चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 20 धावा 20 रन्स ऑन दी बोर्ड नाव. यावेळेला आता जयच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगली पार्टनरशिप भागीदारी एकविरा नांदकरसाठी होणं गरजेचे होते आणि ती पार्टनरशिप आपल्याला आता बघायला मिळतोय. किशोरच्या विरुद्ध रन्स येत आहेत ओव्हर द विकेट. हो, क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि सरळ दांडी उद्ध्वस्त करत असताना हा धक्का लागेल दुसरा एकविरा नांदकर संघाला. हो 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 हो, यावेळेचा बॉल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जर आपण पाहतो की यतीन नवीन फलंदाज आलाय. एक्साच्या मदतीने धावसंख्या 21 आकड्यावरती जाऊन पोहोचते. हो हो, यावेळेला चांगला फटका यतीनच्या बॅटमधून. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डरने प्रयत्न चांगले केलेत. बॉलला बाउंड्रीच्या आतमध्ये जरूर ठेवलाय, मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि बघता बघता 3 धावा आय थिंक पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. राईट आर्म ओ द विकेट. ओ हो 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 हो, लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स प्राप्त करणारा चेंडू आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो आणि संधी होती ती फलंदाजांकडे धावा पूर्ण करण्याची. आता चांगल्या वेगानं रन्स बनवल्या गेल्यात. किशोरच्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या रन्स आल्या. कुठेतरी जो दबाव दिसत होता तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ओव्हर कमी केल्या जातील. बाळगोपाल सोनयपाडा विरुद्ध आई गावदेवी बापगाव. दुसरा डाव सुरू होण्या अगोदर टॉस केला जाणार आहे. जर जो संघ कर्णधार इथे उपस्थित नसेल तर त्या संघाला 2 रनची पेनल्टी आणि दोन्ही कॅप्टन जर उपस्थित नसतील तर सामना 3 ओव्हरचा असेल. कारण आज फायनल डे आहे. कुठल्या प्रकारे कोणालाच कॉपरेट केलं जाणार नाही. तुम्ही आता आयोजकांना कॉपरेट करा. आणि आज संडेचा दिवस आहे. आज तुमच्याकडे रिझन सुद्धा नाहीयेत की वर्किंग डे आहे, कामाला गेलेत. चला, आई गावदेवी बापगावचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झाला. टीम बाळगोपाल सोनयपाडा, मोनिश ओमकार, मोनिश मयूर, जरा कोणी असेल तर चला टॉससाठी या. चला तर दोन्ही कॅप्टन आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बाळगोपाल सोनारेपाड्याचा कॅप्टन देखील आलाय, अगदी वेगानं आला. आणि या टॉस करण्यासाठी विश्वास भंडारी यांच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. त्यांना विनंती असेल की आपण यावं टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला अनुज 11 आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा स्पोर्ट्स. चला, अनुज 11 किंवा जयदुर्गा स्पोर्ट्स दोन्हीपैकी कॉल करायचं आहे. चला, बापगावचा कॅप्टन कॉल करणार आहे. अनुज 11 अशी मागणी आहे आणि तेच आलेलं आहे. बापगावनं टॉस जिंकलाय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊया कोल्ड ड्रिंक्स. पाहुण्यांना विनंती की पुन्हा आपण मंचावरती बसावं. आता जर आपल्याकडे वेळ फारच कमी, आपण फक्त निर्णय फील्डिंग शुभेच्छा असेल दोन्ही टीम्सला. या ठिकाणी टॉस संपन्न आहे. टॉस जिंकून गावदेवी बापगाव संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आमंत्रित केलं बॅटिंग करण्यासाठी सोनायपाडा संघ. आणि आता जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल योगी पाटील सरांचा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद समीर. लक्ष पाहिलं या ठिकाणी जर 35 धावांचा आहे. आपण कागदावरती जर पाहिलं तर मोठंही नाही छोटं नाही, परंतु इथे या धावसंख्येवरती एक चांगली लढत मात्र होऊ शकते. आणि तोपर्यंत मात्र इथून आज एकविरा स्पोर्ट नानकर संघाच्या गोलंदाजांना मात्र करावा लागेल. सलामीची जोडी पाहू शकेल सौरभ आणि या सोबतीला मनोज घोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या दिवसातील पहिल्या फरीतीला दुसरा सामना सध्या आपण पाहतो. आणि या नुकतंच आपण तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न केली. आई गावदेवी बापगाव विपक्ष बालगोपाल सोनालेपाडा अशी लढत तुम्हाला या सामन्यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश डाकी. पहिला दिवस गावदेवी नानकर संघाने मात्र गाजवला. आणि आज या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये एकविरा नानकर नानकर गावातील 2 संघ आपल्या असोच्या अंतर्गत खेळत आहेत. त्याला सुरुवात करायची आहे. परफेक्टली 11 वाजलेले आहेत. पहिल्या चेंडू तुम्ही डिलिव्हर करता याचं आपण भान ठेवा. आणि 11 वाजून 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं पहिली कव्हर करायची आहेत. मनोज घोडे स्ट्रायकिंगला पाहतोय.
पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळले कारण चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नव्हता. आणि या तिन्ही पंचाची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रमाणे पाहिली आपण. पहिल्या सामन्यापासून पंच उमेश किने सर असतील, पंच खोत सर असतील आणि पंच लोखंडे सर, JP पॅनल सध्या आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतोय. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. सुरुवात तर योगेशने चांगल्या प्रमाणे केलेली आहे निर्धावानं. एकही डाव आय थिंक धाव तिथे मात्र खर्च केली नाही आहे. व पुन्हा बॅट्सचा आय थिंक मोठा टॉपेज सध्या आपण पाहतो. बॅटची खडा लागली, चेंडू सरळ त्याला पॉईंटकडे. पहिली धाव मनोजच्या बॅटमधून निघाली. आज न्यू जर्सी आणि आज नवीन ध्येय जय अंबिका देऊरपाडा संघाचे असावेत. आज पाहू शकाल अगदी आपल्या घरच्या मैदानावरती सर्व खेळाडू खेळत आहेत आणि आज कुठेतरी होम ॲडव्हान्टेज जरूर इथे मात्र प्राप्त होऊ शकतोय. व पुन्हा बॅटची खेळा, चेंडू गॅपमध्ये चालला, पुन्हा शॉट बॅकवर्ड पॉईंटला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे. पहिल्या चेंडूवरती सौरभच्या बॅटमधून सिंगल धाव पाहिली आपण. 2 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. सिंगल आता मात्र या ठिकाणी डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात दोघेही फलंदाज. लक्ष 35 धावांचं समोर आहे. थोडासा खेळाडू कक्ष जर पाहिल्या तर रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळतोय. थोडीशी शांतता आता मात्र पसरलेली आहे मैदानाच्या अगदी आतमध्ये. पावलांचा वापर जो फटक्या सातत्याने पहिल्या चेंडूपर्यंत खेळण्याचा प्रयत्न मनोजने केला आणि अखेर त्या फटक्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे क्लासिकल चौकार. ॲक्शन रिप्ले, डान्सिंग ट्रॅक शॉट, वाव, इनसाइड आउटचा नजराना पेश केला मनोजनं आणि चेंडू वेगानं पहिला चौकार येत असताना या ठिकाणी जय अंबिका देवरुमपाडा संघाच्या ढाबामध्ये 6 धावा फलक्यावरती. एक विनंती असेल, लोणार गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक किंवा आजी माजी सदस्य, आजी माजी सरपंच, आजी माजी पोलीस पाटील जे कोणी जर इथे उपस्थित असतील सर्वांना विनंती करतो की आपल्या मुलांची स्पर्धा आहे, आपल्या गावाची स्पर्धा आहे, निसंकोचपणाने आपण व्यासपीठावरती या. सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाच्या वतीनं 30 संघांना स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आमच्या आयोजन समितीनं. ओ खराब चेंडू, फुल टॉस, फक्त दिशा दाखवली, क्षेत्र खाली निवडला आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे सलगता दुसरा चौकार बॅटर मनोजच्या बॅटमधून. सुरुवात तर योगेश डाकीने चांगल्या प्रमाणे केली, परंतु मागील 2 चेंडू जर पाहिले तर थोडासा लेनमध्ये तो चुकला आहे आणि ही लेन तर मात्र खूपच खराब होती. फक्त दिशा दाखवली, त्या ठिकाणी युक्तीचा वापर केला मनोज गौडर आणि चेंडू पहा किती वेगाने गेलाय. मिड विकेटच्या फिल्डरना चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू पाहिला. पुन्हा फुल टॉस, बॅटची एज, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हरवेस्ट आहे बीमर आणि फलंदाजाने पलून एक धाव पूर्ण केली. असं वाटते की बीमर नाही तर संघाला बीमार करणारा चेंडू टाकला योगेश डाकीनं, असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा इथे मात्र जोडल्या जातील आणि या पुढील चेंडू असेल फ्रीट आणि इथे मात्र पहिला चेंडू फ्रीट केल्याची संधी मिळाली फलंदाज सौरभला. ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ टॉप एज चेंडू हवेत, विकेट किपर चेंडूच्या खाली रनआउटची संधी निर्माण झाली आणि तिकडे मात्र पुन्हा मिस्टेक घडत आहेत. सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी राहिलाय. जसा मनोज घोडे यांचा नंदी पळतोय वेगानं, तसा आता मात्र मनोज घोडे आता या खेळपट्टीवरती वेगानं पळतोय. पाहता 2 धावा तिकडे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावाच्या अनुषंगाने पहिला षटकाचा खेळ पाहिला तर या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 14 धावा तब्बल या ठिकाणी योगेशने खर्च केल्या. खराब सुरुवात एकविरा स्पोर्ट नानकर संघाच्या वतीने आपण म्हणू शकतोय. या सत्रामध्ये एकविरा स्पोर्टच्या वतीनं एक जबरदस्त चषक सुद्धा आपण पाहिला या चालू हंगामामध्ये, परंतु खेळामध्ये मात्र भरपूर त्यांच्या या सीझनमध्ये विकनेस पाहायला मिळत आहेत. या संख्या पूर्णपणे आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. जरूर खेळाडू यंगस्टर आहेत, परंतु मागील 2-3 वर्षाचा आपण जर या संघाचा खेळ पाहिला तर चांगल्या प्रमाणात आपण पाहत होतो, परंतु काही खेळाडूची आज या सत्रामध्ये या संघाला मात्र त्या खेळाडूची उणीव भासली आणि हवं तसं मात्र परफॉर्मन्स हा संघ मात्र या सीझनमध्ये करू शकला नाहीये. परंतु जेव्हा जेव्हा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये दाखल होतोय त्यावेळी मात्र संघ डिसिप्लिनसाठी मात्र खास ओळखला जातोय. सर्व अंडर 25चे खेळाडू मात्र या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. युवा आर्मी म्हणून या संघाकडे नेहमीच पाहिला जात असतो.
दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतो गोलंदाज विघ्नेश. गणरायांचं नाव आहे, पप्पांचं नाव आहे विघ्नेश. बॉलिंग ऍक्शन खूप छान, मॅच शिकाडा. यस, 1 हँडेड कॉट. काय झेल पकडला त्याच्या पाठीमागे यतीन जाधवचं मात्र कमालीचं शत्रक्षणाचा मात्र नमुना सादर केलाय. आणि अखेर पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी जय अंबिका देवरुंपाडा संघाला. वा, शेवटच्या क्षणाला मात्र आपला डावा हात त्याने मात्र बाहेर काढलाय. हा स्क्वेअर अँगलने पहा. आणि यस, यतीने सांगितले की माझा जगन्नाथ. जरूर ज्या विकेटची आवश्यकता होती, ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, तो ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवरती विघ्नेशने आपल्या संघाला प्राप्त करून दिला. मनोजच्या रूपाने त्याने मात्र विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि तर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आता आहे पाहायला मिळतो फलंदाज ऋतिक घोडे. ही जोडी या संघासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेली आहे. एका बाजूला ऋतिक तर दुसऱ्या बाजूला मनोज. आणि फलक्यावरती पॉसिकल आपण या ठिकाणी या 14 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. लक्ष पाहिलं तर 35 धाबांचा आहे. अजूनही विजयासाठी 21 धाबांची गरज. आणि अजूनही संधी आहे या ठिकाणी एकविरा नानकर संघाला की इथून सुद्धा मात्र तुम्ही या संघामध्ये या सामन्यामध्ये वापसी करू शकता, पलटवार करू शकता. आणि ती सुरुवात आय थिंक लगभग इथे विघ्नेशने संघाला मात्र निर्माण करून दिलेले आहे. त्याच अनुषंगाने जर त्याच प्रमाणे जर इथे चांगला स्पेल तर मात्र विघ्नेशचा आपण पाहिला तर मात्र या सामन्यामध्ये जरूर कामेट्स मात्र या ठिकाणी रंगत वाढू शकते. ऋतिक फुल टॉस ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत ते पण फिल्डर आहेत आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगलवरतीच मात्र तुम्हाला समाधानी या ठिकाणी राहावं लागेल. आणि जर इथून जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल डबल तरी धावा जोडल्या गेल्या इथून फलंदाजाने तरी सुद्धा मात्र आव्हानापर्यंत सहजपणे पोहोचू शकतात. कारण चेंडूची संख्या भरपूर अजूनही शिल्लक आहे. 16 बॉल अजून शिल्लक आहेत. आणि 16 बॉलमध्ये आता मात्र इथून विजयासाठी 20 धावांची गरज. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की जर तुम्ही इथे नानकर संघाला जर या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची जर संधी निर्माण करून दिली तर मात्र संघ मात्र पिछे मागे वळून मात्र पाहणार नाही. असा संघ छुपा रुस्तम संघ याला नेहमीच आपण म्हणतोय एकविरा स्पोर्ट नानकर संघाला. हो, चांगला चेंडू एस्ट्याच्या रोखानं शेवटच्या मोमेंटला मात्र पावशिकल खोदून काढला. चेंडू चला अगदी वाडिश लॉंगॉनला फिल्डर वेगाने पोहोचतायत. सिंगल धाव. जबरदस्त वापसी मात्र विघ्नेशच्या वतीने आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर योगेश मागणार आल्या परंतु जरूर त्या धाबा आता इथे विघ्नेश रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि काही दिवसानंतर तुम्हाला लोणार गावाच्या माध्यमातून 40 प्लसच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि ते सर्व खेळाडू आता मात्र या ठिकाणी आलेले आहेत. विनंती करतो की सर्वांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. रिबलचा फटका बाहेर काढलाय. चेंडू गॅपमध्ये चाललाय. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला ड्राईव्ह केलाय आणि चेंडू सरळ वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इन्व्हेस्ट कमी आणि प्रॉफिट जास्त अशा प्रमाणे मात्र या ठिकाणी फटका खेळलाय. अगदी रेस सुरू होती. चेंडू पुढे आणि 2-2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करत होते आणि अखेर त्या रेसमध्ये चेंडूचा मात्र विजय होताना पाहायला मिळतोय. पुन्हा तुम्ही पाहू शकाल चेंडूला येऊ दिलं आणि अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी टायमिंग चांगल्या प्रमाणात साधले. गॅप चांगल्या प्रमाणात शोधला ऋतिकनं आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र समोरच्या दिशेनं चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय परंतु लॉंग ऑफच्या फिल्डरकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगलला डबलमध्ये मात्र कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. सुरुवात तर विघ्नेशने चांगल्या प्रमाणे केली होती विकेटच्या माध्यमातून परंतु त्याच्यानंतर मात्र धावा वेगाने येत राहिल्या. आतापर्यंत 8 धावा त्यांनी सुद्धा खर्च केल्या. अजूनही मात्र शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. हो, इथे मात्र बॅटच्या हँडलला चेंडू लागलाय आणि त्या अनुषंगाने मात्र इथे थर्ड बॅटला कुठल्या प्रमाणे मिस्टेक झाली नाहीये. झेल पकडला आणि फलंदाज बाद झाला ऋतिक. दुसरा धक्का लागला या ठिकाणी जय अंबिका देवरुंपाडा संघाला. आय थिंक ऋतिकला सुद्धा मात्र स्वप्न नसेल की मी अशा पद्धतीने मात्र या सामन्यामध्ये बाद होणार. हो, कट करायचं होतं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी चेंडूला मात्र अनुमान बाउन्स मिळाला आणि त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड बँकडे कुठल्या प्रमाणात चुकी झाली नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. न्यू बॅटर अजय गोडे उर्फ आसमान.
चला 40 खेळाडू अशोकजी पाटील, लोणारगावचे समाजसेवक आणि जे खेळाडू आता मात्र 40 इकडे आलेले आहेत सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. लोणार गावातून सुद्धा मात्र अनेक खेळाडू घडले गेले आणि अजूनही मात्र युवा खेळाडू घडत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज यतीन जाधव. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी इथून फक्त 13 धावींची गरज. जवळपास बॉल रन इक्वेशन सन्माननीय अशोकजी पाटील यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम. हो, पहिल्या चेंडू पाहू शकला या ठिकाणी यतीन सुरुवात खराब केली. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूला मात्र हाताळणी केली आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचांच्या वतीने नो बॉल या ठिकाणी घोषित केलं गेलं. म्हणजे पुढील चेंडू आता मात्र या ठिकाणी फ्री पाहायला मिळेल. आणि सौरभला आय थिंक दुसरा फ्री चेंडू मात्र इथे खेळण्याची संधी मिळालेली आहे. वेलकम भावेश आणि वेलकम धीरू. हो, फ्रीट थोडासा दूरवरून केल्याचा प्रयत्न, 5ची कडा होती आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि आपण नेहमीच पाहतो की जास्तीत जास्त फ्री चेंडूवरती गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फलंदाजाच्या मनामध्ये एकच ध्येय असतो की मला मात्र हा चेंडू डिपॉझिट करायचा, बाउंड्री लाईनच्या पलीकडे मोठा फटका खेळायचा. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी बाबगावचे समाजसेवक आदरणीय बलिरामजी मेहेर यांचे तो शुभागमन झालेला आहे. आणि सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी शालिकजी घोडे आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. दरम्यान शिवाजी मडवी यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपणही व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आज शेवटचा दिवस आणि आज सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची मांदी आली व्यासपीठावरती आपण पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. जयदुर्गा चषक 2026 मध्ये येतील पुन्हा एकदा. ऑन साईडला मात्र उडवला फटका हवेत खेळलाय, परंतु लॉंग ऑनकडे फिल्डर तैनात आहेत. सिंगलदा मात्र कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्नामध्ये यशस्वी होणार का नाहीये. आसमान भरपूर दूर राहिला आणि रनआउटच्या स्वरूपात त्याची विकेट्स प्राप्त केली एकविरा स्पोर्ट नांदकर संघाने. ज्या अंबिका देवरुपाडा संघाला लागणारा तिसरा धक्का. टॉप ऑर्डरची 3 फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाले. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर या ठिकाणी 9 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहू शकाल 9 धाबींची गरज. बॉल टू इक्वेशन नो बॅटर दिगंबर. दरम्यान शिवाजी मडवी यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. मी पहिल्या दिवसामध्ये सुद्धा उल्लेख केला होता आणि आजही उल्लेख करेन की आज लोणार गावाचा आपण विचार केला तर जरूर लोणार गावातील मुलांची स्पर्धा आहे. परंतु असं वाटतं की एकही गाव नसेल, आय थिंक एकही घर नसेल की त्या घरातून व्यक्ती या स्पर्धेमध्ये पोहोचला नसेल. आणि स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी पाहतोय जी आम्हाला शिवाजी मडवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्याचा लाभलेला आहे. त्याचे करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त. असाच प्रेम तुमचं या मुलांवरती राहील याच आम्ही अपेक्षा पुन्हा तुमच्याकडे बाळगतोय. फटका हवेत केला, लॉंग ऑफला फिल्डर तैनात. शेवटच्या क्षणाला मात्र झेम केला आणि झेम घेत असताना मात्र त्या ठिकाणी पुन्हा फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला दिगंबर. सामन्यामध्ये या ठिकाणी आता रोमांचक वाढत असताना, कारण फलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी चुका करतायत आणि त्या चुका करण्यास भाग पाडलेला आहे टीम एकविरा नांदकर संघाने. अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही ते विचार केला तर 8 बॉल शिल्लक. 8 बॉलमध्ये 8 धाब्यांची अजूनही गरज आहे. आणि या खेळपट्टीचा विचार केला तर मात्र कधी काय घडेल याची मात्र आपण प्रचिती देऊ शकणार नाहीये. इथे जर येतीने जर हे 2 चेंडू जर चांगले टाकले गेले तर हा सामना शेवटच्या षटकामध्ये पोहोचू शकेल. आणि शेवटच्या षटकामध्ये जर किमान 7 ते 6 धाबा जर तुम्ही शिल्लक ठेवल्या तर मात्र या मॅचमध्ये मजा येणार. कारण आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी सौरभ आय थिंक सलामीला आलाय. त्याचा खेळ पाहिलं तर आपण या ठिकाणी आतापर्यंत एकही चौकार त्याच्या बॅटमधून आला नाहीये, एकही षटकार नाहीये. वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतो. 7 चेंडूचा त्याने खेळ इथपर्यंत साकारलाय. परंतु आता त्याच्या सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी न्यू बॅटर जॉईन होतोय मिस्टर आविष्कार. परंतु आता मात्र त्याच्यावरती गोलंदाज यतीन जाधव. धावांसाठी आता मात्र बहिष्कार मात्र इथे टाकणार का. 8 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाब्यांची गरज.
चेसिंग कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये आला डॉट बॉल. एकविरा नांदकर संघाने या सामन्यामध्ये पलटवार केलाय. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ, वार आणि पलटवार. आपण अनेकदा पाहिलेलं की कधी कधी एखादा संघ विजयाच्या छायेमध्ये असतो आणि कधी तो मात्र पराभवाच्या छायेत येतोय, याची मात्र भविष्यवाणी केली जात नसते. ते दृश्य आता मात्र या ठिकाणी जे अंबिका देवरुखपाडा संघाच्या वतीने आपण पाहतोय. असं वाटलं होतं की मात्र सामना सहजपणे जिंकतील, परंतु आता मात्र समीकरण 7 बॉल आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज. जबरदस्त स्पेल. सुरुवात खराब चेंडूने केली होती येतीने, परंतु वापसी चांगल्या प्रमाणे केली. शेवटचा बॉल, पुन्हा एक चांगला चेंडू, फुलर लेंथ, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि मागील दोन्ही चेंडू मात्र इथे हाताले येतील जाधव निर्धाव. आणि सामना आता मात्र येऊन ठेपला शेवटच्या 6 बॉलवरती आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज. कहा था ना मैच अच्छे मोड पर जाने वाली और गई. काय सामना रंगतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तरी ते 14 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या होत्या. म्हणजे 2 षटकाचा खेळ पाहिला तर 35चा पाठला करत असताना 22 धाबा जोडल्या होत्या. 12 चेंडूमध्ये 13 धाबांची गरज होती आणि त्या मात्र शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाबींची आवश्यकता. चला, वेळेवरती 3 षटकं कंप्लीट केलेले आहेत. 11 वाजता पहिल्या तुम्ही चेंडू डिलिव्हर केला होता. एखाद दुसरा मिनिट आम्ही ऍडजस्टमेंट करू शकतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातात, फलंदाज बाद होतोय, त्याच्यामध्ये एखाद दुसरा मिनिट मात्र एक्स्ट्रा होतोय. परंतु असं नाही की तुम्ही आता इथून जास्त वेळ खर्च करणार. यतीन जाधव, चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि खेळायला आपण सुरुवात करायची. 6 बॉल आणि विजयासाठी आता मात्र इथून 8 धाब्यांची गरज. ऋतिक गोडेने पाणी पाजलंय आपल्या दोन्ही सहकार्यांना, परंतु इथे आता मात्र या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार. एका बाजूला आविष्कार, त्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये आणि दुसऱ्या बाजूला पाहिल्या तर सौरभ आहे, तो मात्र स्ट्रगल करतोय, सलामीला आलाय. आणि त्या मात्र इथे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाचा मात्र वापर केलाय नांदकर संघानं, मिस्टर ऋतिक. आता मात्र सामना जे अंबिका देवरुखपाडा वर्सेस ऋतिक झाला असं म्हणावाला हरकत नाहीये, कारण जर इथून नांदकर संघाला सामना जिंकायचा असेल तर ऋतिकला मात्र इथून 6 चेंडू मात्र चांगले टाकावे लागतील. आणि टाकले जाणार का? काय सामना रंगतोय. लो स्कोरिंग आहे, परंतु आता मात्र या ठिकाणी हाय व्होल्टेज होत असताना पहिला बॉल, लिडिंग एज, चेंडू अभेत, स्वतः गोलंदाज ऋतिक चेंडूच्या खाली, त्याने पकडला जाईल. सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज आविष्कार, शून्यावरती बाद. काय सामना रंगतोय. पैसा वसूल सामना. 35 ची गरज असताना शेवटच्या 5 बॉल मध्ये आता विजयासाठी जे अंबिका देवरुखपाडा संघाला 8 धाब्यांची गरज. जोपर्यंत मनोज घोडे खेळपट्टीवरती होता तोपर्यंत असं वाटलं होतं की मात्र सामना सहपणे जिंकतील, परंतु जसा मनोज घोडे मात्र इथे बाद झाला, विकेटची मात्र या ठिकाणी सातत्याने मात्र खुराक गोलंदाजाने मात्र मिळवत राहिली. योगेश डाकी सुरुवात खराब केली होती, परंतु मागील 3 षटकाचा विचार करता मात्र जबरदस्त इथे बाउन्स बाक केलाय. खास करून विघ्नेशचं मी कौतुक करेन, कारण 2 महत्वपूर्ण सफलता त्याने मात्र प्राप्त केल्या आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून यतीन इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. फक्त त्याने खर्च केला होता 5 धाबा आणि आता मात्र येणाऱ्या 5 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज. न्यू बॅटर किशोर घोडे, भरपूर वर्षाचा अनुभव किशोर घोडेकडे आहे. जरी ते एक मोठा फटका आला तर मात्र पूर्णपणे या सामन्याची हवा निघू शकेल, परंतु तो मोठा फटका येणार का याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत या सामन्याकडे. राऊंड द विकेटला फटका अभेद केलाय. शतरक्षक डीप मध्ये आहेत, परंतु दोघांच्या मध्यांतरून मात्र चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. चर्चा सुरू होती की मोठा फटका आला तर मात्र या सामन्याची हवा निघेल आणि आय थिंक पहिल्या चेंडूवरती किशोरनं मात्र त्या ठिकाणी हा मात्र चेंडू एक्झिक्यूट केलाय आणि पाहू शकेल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. खूप मोठा गॅप पाहिला, पण कावू कॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पुन्हा आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय. बॉल ट्रोन इक्वेशन, 4 बॉल अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 4 धाबांची गरज. जरूर इथे मात्र या सावकारांना मात्र एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली असावी खेळाडू कक्षामध्ये. जे कार्य मनोजला करायचं होतं, जे कार्य ऋतिकला आज करायचं होतं, जे कार्य आज दिगंबरला करायचं होतं, जे कार्य आज आकाशला आय थिंक अजयला करायचं होतं, ते कार्य आज किशोर आपल्या संघासाठी करतोय. खराब बॉल आणि त्याच्यावरती पुन्हा ठोकलाय किशोरनं. हा सलगचा दुसरा चौकार, मॅच फिनिश आणि या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केलाय जे अंबिका देवरुखपाडा संघानं. खूप खूप अभिनंदन टीम देवरुखपाडा.
आणि हार्ड लक टीम एकविरा स्पोर्ट नांदकर सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती गोलंदाज ऋतिकने, परंतु त्याच्यानंतर 2 खराब चेंडू हाताळले आणि त्याच्यावरती 2 चौकार पाहिले आपण. आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावीर पुरस्कार. चला